चला म्हणलं आज येणार आहेत घरी जरा गावाकडचे पाहुणे, तर स्वयंपाकाला लागू. इथं घड्याळ बंद पडली होती. साईला म्हणलं घड्याळ व्यवस्थित लाव. बंद घड्याळ घरामध्ये ठेवत नसतात. पास्ता बनवला होता. पास्ता वगैरे खाल्ला. त्यानंतर सगळे कपडे वाळू घातले, पण माझी साडी मी विसरले वाळू घालची. साडी वगैरे वाळू घातली. त्यानंतर घरात आले. चिकन मी शिजायला टाकलं होतं पहिलेच. चहा पण बनवला मला आहे ना चिकन खायचं नव्हतं, तर मी ना माझ्यासाठी अंडे आणले आणि अंडे फ्राय बनवणार होते. सगळा स्वयंपाक वगैरे झाला. मग शेवटला मी माझ्यासाठी तव्यावर अंडा फ्राय केला छानपैकी. कधी कधी ना स्वतःच्या हातचं सुद्धा खायचा कंटाळा येतो मला. होतं आपल्याला सगळ्यांना असं, पण काय करणार ना, आपण करू तेव्हा खाऊ. आपणच करायचं आणि आपणच खायचं. आणि ते करूनसुद्धा जर आपल्या जेवणाला जर कोणी नाव ठेवलं ना, तर राग येतो. सगळ्यांच्याच बाबतीत असतं ते. माझंच काय, सगळ्यांनाच वाटतं की आपण इतकं छान पद्धतीने इतकं मेहनतीने जेवण बनवायचं आणि त्या जेवणाला कोणीतरी नाव ठेवायचं. मला ते आवडतच नाही. मला जेव्हापासून कळायला लागलं ना, तेव्हापासून मी तर कधीच कोणाच्या जेवणाला नाव ठेवत नाही. ज्या ठिकाणी जाईन, आणि माझ्या घरातले लोक तसेच आहेत. काही काही नाव नाही ठेवते मी त्यांना, पण ते दरवेळेस जेवणामध्ये काही ना काही खोट काढता माझ्या. पण असो, ती त्यांची मनस्थिती राहिली. तर माझा वेळेत स्वयंपाक झाला होता आणि ते सुद्धा वेळेत गरम गरम जेवायला आले होते. सगळ्यांना भाजी आवडली, पण असतं ना ते कुठं ना कुठं नाव काढणं.